गुपचूप गणपती, त्रिशुंड गणपती, मोदी गणपती, मद्रासी गणपती. पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नावं ऐकली की आपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेचा आज तिसरा भाग. डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या मालिकेतून पुण्यातील गणेश मंदिरांची सफर घडवून आणत आहोत. आजच्या भागात जाणून घेऊया त्रिशुंड गणपती मंदिराबाबत. नमस्कार, माझं नाव प्रभाकर मोरेश्वर कुंटे. माझे वडील मोरेश्वर कैशव कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातली 18,000 मंदिरं बघितली एमपीटन फिरून. त्यांनी त्यांचं नाव लिमकामध्ये पण गेलं. 1990 साली त्यांनी पुण्यातली मंदिरं बघितली आणि त्याच्यामध्ये त्यांना कसबा पेठेतलं जे विशेष आवडलं मंदिर ते म्हणजे त्रिशुंड गणपती. ज्या मंदिराच्या पायरीवर आपण आज बसलो आहोत, असं हे त्रिशुंड गणपती. त्रिशुंड म्हणजे ज्या गणपतीला 3 सोंड्या आहेत असं हे त्रिशुंड गणपती. याचा इतिहास सांगायचा झाला तर 1751 सालापासून हे मंदिर गोसावी या समाजातल्या भोलागिरी गोसावी यांनी हे मंदिर बांधलं आणि जवळजवळ 51 पासून 70 पर्यंत 1770 पर्यंत हे मंदिर बांधत होते. 1770 सालानंतर मंदिर बांधून झाल्यानंतर या काळामध्येच बाजीराव पेशव्यांनी इथे पेठ बसवली आणि त्याचं नामकरण सोमवार पेठ असं केलं. त्याच्यानंतर 1951 सालापर्यंत या मंदिरामध्ये फारसं मंदिर आहे असं कोणाला वाटत होतं, कारण इथे सगळीकडे झाडी उगवली होती, बाहेर वखार होती, काही लोकांनी गाई गुरं तिथे बांधली होती आणि त्यामुळे मंदिराचं स्वरूप कोणाला माहिती नव्हतं की एवढं मोठं मंदिर, प्राचीन मंदिर इथे आहे असं कोणाच्या ज्ञान नव्हतं. पण 1951 साली मोरे नावाचे गृहस्थ त्यांच्या स्वप्नामध्ये गणपती नेऊन सांगितलं की अशा अशा ठिकाणी पुण्यामध्ये मी आहे आणि तू मला बाहेर काढा, मग त्याची पूजा अर्चा सुरू कर. म्हणून मोरे इथे आले. त्यांच्या मित्राच्या मदतीने, त्यांचा मित्र जो होता तो ह्या मंदिराचा काही काम मंदिराचं करत होता. त्यांनी सांगितलं हे मंदिर इथे आहे असं तू येऊन बघ. त्यांना ते मंदिर इथं आले. त्यांनी इथं राहणाऱ्या गोसांची हे करून इथे पूजा करायला लागले. आज जर आपण मंदिर जर बघितलं तर मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे त्याला 3 भाग आहेत मंदिराला. एक अंतराळ आहे, सभागृह आहे, मग अंतराळ आहे आणि गर्भगृह आहे. म्हणजे 3 भागांमध्ये हे मंदिर आहे आणि तिन्ही भागाच्या मुखावरती, पहिल्या भागाच्या मुखावरती गजांत लक्ष्मीची मूर्ती आहे. गजांत लक्ष्मी म्हणजे साधारणतः 200 ते 250 वर्षाच्या पूर्वीची मंदिरं जी असतात तिथे गजांत लक्ष्मीची मंदिरं बघायला मिळतात. त्याच्यावर गजांत लक्ष्मी कोरलेली असते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडला हत्ती कोरलेले आहेत. त्याच्यावरती शेषे विष्णूची मूर्ती आहे. त्याच्यावरती मयूर कोरलेला आहे आणि दोन्ही बाजूला, एका बाजूला राम, एका बाजूला श्रीकृष्ण, एका बाजूला गुरव त्याची पत्नी, एका बाजूला रुक्मिणी आणि विठ्ठल, असं सगळं कोरलेलं आहे. म्हणजे सगळे जे आपण पंचायतन म्हणतो, देवाचं पंचायतन असतं तसं पंचायतन संपूर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेलं आहे. तिथून आतमध्ये आपण प्रवेश केला की अंतराळात प्रवेश करतो. अंतराळाच्या पण प्रवेशद्वारावरती गजांत लक्ष्मी आहे, वरती शेषे विष्णू आहे, मध्ये शंकराची मूर्ती आहे ज्याच्या मांडीवरती पार्वती बसली आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आणि तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण मंदिर हे दगडी असून संपूर्ण कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक भागाचा उपयोग त्यांनी दगडाचा कोरीव काम केलेला आहे आणि त्या कोरीव मूर्ती आहेत. ह्याच्या दोन्ही साईडला तुम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला बघितलं तर 2-2 हत्तींच्या मूर्तीत जे युद्ध करतायत आणि त्याच्या बाजूला सैनिक उभे आहेत असं दाखवलेलं आहे. वरच्या पट्टीमध्ये सैनिक उभे आहेत. हे प्रतीक असं आहे आणि त्या सैनिकांबरोबर जे हत्ती आहेत त्यांच्या पायामध्ये साखळ्या बांधल्या आहेत. म्हणजे आपला देश त्यावेळेस पारतंत्र्यात होता त्याचं ते लक्षण आहे. कारण हे मंदिर ज्यावेळेस झालं त्यावेळेस आपण पारतंत्र्यात, इंग्रजांचा काळ चालू झाला होता आणि आपण पारतंत्र्यात गेलो होतो, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी त्याच्यावर ते कोरलेलं आहे. अंतराळातनं आतमध्ये आल्यावर गर्भगृह जे आहे, गर्भगृहामध्ये आपल्याला 3 सोंडा असलेला मयुराच्या आसनावर आरूढ झालेला ही गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. ज्याला मयुरासनावरती बसला हा गणपती आहे. ज्याची एक सोंड सरळ आहे जी पोटावर उलटी आहे, उजवीकडची सोंड जी मोदक आहे त्याच्यावरती आहे आणि तिसरी सोंड जी आहे जी शारदा बसली आहे त्या शारदेच्या पाठीवरनं ती खाली उतरलेली आहे. असा हा त्रिशुंड गणपती आहे. ज्याची मूर्ती आहे त्या मूर्तीला सुद्धा सगळीकडनं तुम्हाला बघितलं तर खाली कोरीव काम केलेलं आहे. त्याच्या दोन्ही बाजूला खाली पायपाशी पण राक्षस कोरलेले आहेत. खाली सुद्धा इतर देवदेवता कोरलेल्या आहेत एका साईडला. मूर्तीच्या वरती मागच्या बाजूला शेषी विष्णू आहे. विष्णूच्या पायापाशी लक्ष्मी बसली आहे आणि त्याच्या बेंबीतलं जे कमळ निघालं आहे तिथे ब्रह्माची पण मूर्ती दिसते. थोडंसं अस्पष्ट दिसते
कारण एवढी वर्ष आली हे मंदिर एकतर 1700 काळापासून 51 सालापर्यंत 1951 सालापर्यंत उपेक्षित होतं आणि तिथे खूप काही त्याच्यावर पडल्यामुळे किंवा वखार याच्यामुळे लोकांना माहिती नसल्यामुळे त्याच्या मूर्ती खूप साऱ्या भंग झालेल्या दिसतात. पण पुण्यात आल्यानंतर जर काही तुम्हाला बघायचं असं वाटलं तर हे मंदिर येऊन जरूर बघावं. इतकं सुंदर आणि कोरीव काम केलेलं मंदिर आहे. या कोरीव कामामध्ये शैलीमध्ये तुमच्यामध्ये आपल्याकडं महाराष्ट्रातला काही दाक्षिणात्य मंदिरांचा शैलीचा उपयोग केल्यासारखा दिसतो इथे तुम्हाला. म्हणजे दक्षिणेतली मंदिरं जशी बांधली आहेत तशी मंदिर इथे बांधली. याचं छत जे आहे ते घुमटाकार आहे. म्हणजे मंदिराचं आपण बघतो ते शिखर उंच असतं, तसं नव्हतं. या मंदिराचं शिखर हे घुमटाकार आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर आतमध्ये तुम्हाला पहिल्या अंतराळातल्या पहिल्या याच्यावर सुद्धा वरती शिलालेख लिहिलेला आहे. एक उर्दूमध्ये आहे, एक फारसी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि एक मोडी लिपीतला शिलालेख पण लिहिलेला कोरलेला दिसतो तुम्हाला त्याच्यामध्ये. या मंदिराविषयी हा इतिहास आपण जाणून घेतला. पण आज हे मंदिर, ह्या मंदिरामध्ये खूप काय गोष्टी होतात इथे. म्हणजे दर चतुर्थीला खूप मंदिर छान सजवलं जातं. गणपतीची रोज षोडोपचार पद्धतीने पूजा होते. ब्राह्मण सूक्त, श्री सूक्त किंवा हे म्हणून या गणपतीची पूजा अर्चा होते, आरती होते इथे. माघी गणपतीमध्ये म्हणजे गणपतीच्या गणेश जन्माच्या वेळेस खूप मोठा उत्सव असतो. या मंदिराचा जो भाग आहे म्हणजे मंदिर जिथनं सुरू होतं ते मंदिराचा शेवट जो आहे तेवढ्याच खाली तळघर आहे या मंदिराच्या खाली. आणि तळघर असल्यामुळे हे मंदिर थोडं उंचावर आहे. आणि या तळघरामध्ये दलपतगिरी महाराज जे होते गोसावी त्यांची समाधी आहे खाली. आणि या मंदिरात जो गणपतीची मूर्ती आहे त्याला जेव्हा अभिषेक होतो तेव्हा तो अभिषेकाचं पाणी त्या समाधीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे. हे तळघर जे आहे त्या तळघरात जी दलपतगिरी महाराजांची समाधी आहे त्या समाधीमध्ये जायला खालनं गणपतीच्या गाभाऱ्यातनं जो वाट आहे, पण ते इतर वेळेला कधीही उघडं नसतं. तुम्हाला तळघरात जाता येत नाही. पण गुरुपौर्णिमे दिवशी संपूर्ण तळघरामध्ये सगळ्यांना प्रवेश असतो. त्यावेळेस तळघराच्या आतमध्ये खाली पाणी असतं, जवळ गुडघ्याच्या वरती पाणी असतं. ते सगळं स्वच्छ केलं जातं आणि तिथे तळघरामध्ये लोक जाऊन दर्शन घेऊ शकतात. या मंदिराच्या दोन्ही भिंतींवरती एका साईडला नटराजाची मूर्ती आहे आणि एका साईडला शंकराचा गण त्याची मूर्ती आहे, कोरलेली आहे. मला असं वाटतं की पुण्यामध्ये एवढं विविधतेने नटलेलं दुसरं मंदिर गेल्या 300 ते 350 वर्षात कोणी बांधलं नसेल. एवढं सुंदर मंदिर हे बांधलं गेलं आहे.